स्वागत आहे का परत नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललो इस्कॉनला, आम्ही चौघजण चाललो, तुम्ही बघू शकता। हे बघा, हे तिघं आणि मेघे। आज आपला दुसरा ब्लॉग येणार आहे यूट्यूबवरती। आज आम्ही चाललो इस्कॉनला, तर तुम्ही आमच्यासोबत चला। पुढे तुम्हाला जे जे होतं ते दाखवतो आमच्यासोबत। आमच्यातलं एक पोरगा नाही, कारण की आमच्यातल्या 5 जणांमध्ये 1 जण कमी आहे, तो जरा फॅमिलीसोबत बाहेर गेला आहे, तो आल्यानंतर आम्ही चौघच चाललो। तर चला पुढे बघू। हो जा जरा मतलब आलेले नेवालीच्या आतमध्ये पाणी बघा किती भरला इथं। नेवालीच्या आतमध्ये आलो, एक जण येत हा बघा, हा चालत येत होता, तिथं ट्रॅफिक होतं। कुठं होता रे तू? कुठं होतास? होता कुठं? तर गाइस हा बघा, हा राईट मारायचा नेवालीवरनं सीधा आलो ना, हे राईट मारायचा। इथं हा दुकान आहे बघा, इथं राईट घेऊन सीधा आतमध्ये जायचं एकदम। अरे तुला, अरे तोंडात कुठं आला? तोंडात कसा काय आला? डोळ्यात आला ना, त्या डोळ्यात काहीतरी गेलं तर बोलतो तोंडात काहीतरी आला। काय झालं रे डोळ्यात? सांग तर। काय नाही झाला गाइस, त्याला विचारतो काय झालं, बोलतो तोंडात काहीतरी आणि डोळ्यात चोलतोय। सूरज डूबा है यारो, तो घुट नशे के मारो, रास्ते भुला दो सारे घर बार के। सूरज डूबा है यारो, चल सीधा। काहीच बुट्टा खाता का? मक्का काका हाय करा। इस्कॉनच्या जवळ तुम्ही बघू शकता। इथून आता लाईट झालाय जवळ, आता लाईट संध्याकाळी चालू होणार, आता उजड आहे। आता इथून चला पुढे। ते 2 जण बघा पुढे गेलेत, हे 2। आमची गाडी बंद पडलेली आहे इथं। अशाच प्रकारे आम्ही दोघं चालत चाललोय। आमच्या दोघांना जायला लागणार आता आम्हाला तिथपर्यंत चालत जायचं आहे। आम्ही दोघं जाऊ चालत, ते दोघांची गाडी स्टार्टर नाही झाली, धक्का मारत नेतो इथं। मंदिराच्या आतमध्ये इथं भजन चालू वाटतं आतमध्ये, बघू। आवाज येणार नाही, भरपूर आवाज आहे, भजन चालू आहे बघा। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी बांसुरी का गीत हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मनमीत हो, राधे मेरी मनमीत हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मनमीत हो, राधे मेरी मनमीत हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी बांसुरी का गीत हो। पेंटिंग बघावं ना, किती छान वाटते। एकदम 3D टाईप बनवलेली पेंटिंग सर्व, एकदम असं वाटतं खरोखरच आहे बघा ना, एकदम 3D टाईप बनवलेली पेंटिंग इथं, छान बनवलेली आहे। इथं चाललं होतं भजन, चालू हो खाली भजन चालू आहे खाली, आणि इथं आपले राधेकृष्ण भगवान आहेत। खूप भारी वाटतो आतमध्ये, एकदम शांत आहे। आपण इथं बसू पण शकतो, असं काय नाही। तुम हो समर्पण का शिखर, तुम हो समर्पण का शिखर, तुम ही मेरा उत्कर्ष हो। तुम प्रेम हो, तुम प्रीत हो, मेरी भावना की तुम राधे जीत हो। गाईस दर्शन झाले आता आमच्या सगळ्यांचे। आम्ही आलो आता बाहेर, आतमध्ये भजन चालू होतं आणि आवाजच येत नव्हता काय।
फक्त क्लिप घेतले आणि आता इथून बाहेर बघा खूप म्हणजे खूप शांत वातावरण आहे आतमध्ये. आता असं वाटतं की आतमध्ये गेलं की बाहेरच नाही यायचा. आणि आता जाऊया निघूया दर्शन बिर्शन झाले. कसं वाटलं महादेव? कैसा लगा रे अंदर जाके? मला चांगलं वाटलं काही. चांगला वाटला. आता नाश्ता पिष्टा काय चारतोय बोल पदर लवकर. नाश्ता बाबू चारतोय गाईस. मी आज काहीच पैसे नाही आणले त्याला. रोज चारतोय दोघांना. कधी कधी बोलणार नाही चारतो हा. हा काहीच कधी ना हा आमच्या जीवरती असतो. हा ना हा कधी पैसे आणत नाही. हा आमच्याजवळ फक्त फिरायला येतो. गाडी आमची पैसा आमचा सर्व आमचा असतो. हा काय चालत नाही कधी कधीच येत नाही. फक्त खाली हात येतो. आम्ही आलो इथं गौशाला पण आहे इथं. गौशाळामध्ये आता हा आमचा मित्र आहे ना हा घास चारणार आहे. हे घास चारतोय ना तुला चारू का घास? तर ही पण एक प्रकारची आमची गायच आहे. हे बघा घास चारतोय. बघितला एक गाय दुसऱ्या गायला चारा चारताना आणि ही तिसरी गाय. चौथी गाय तू पण चार. बघा ना गौशाला आतमध्ये ते काका आहे बघा. काका साफसफाई पण करतात. आमच्या एक गायनी एक गायला चारा चाललाय. आता आम्ही निघालेलो आहे मंदिरातून. इथं ब्रिज वरती थांबलेलो आहे का? पाणी नाही रे. पाणी तुला कसलं पाणी पाहिजे आता? पाणी नाही. खायला पाणी देऊ का तुला? हा बघा गाईस मंदिर इथून बघा. गोरा ह्याची म्हैस ही आहे आणि माझी म्हैस ही आहे. काय हा आणि गाईस हिचा नवरा पण नाही आला. तो आपला 5वा मेंबर तो बाहेर गेलाय. तुम्हाला पहिलेच बोललेलो तो बाहेर गेलाय. तर त्याचा तोंड थोडा उतरलेला आहे. तो खुश आहे आज. बघा तो रडतोय. त्याला आठवण येते त्याच्या बायको नवऱ्याची. तो नवरा कुठे? मला डापला नाही आला. नवऱ्याला डापण्या बोलते. बघा हे बघा काय ही बघा ह्याची पण चाल बघा. हाय 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 गाय चाल बघितली ना त्या दिवशी ह्याची गाय चाल होती. ह्याची त्याची पण चाल आहे. आज ह्याची चाल बघितली. आमच्या ग्रुपमध्ये ना 2-2 असे आहेत की त्यांचे चालले भारीत. तर तो पुढे पुढे बोलते बघा लांब लांब चालले. कुठे चाललंय कुठे चाललंय? तर तो जरा गेलाय थोडं वेगळं काम करायला गेलाय तो तिकडं. तुझा काय चाललंय रे? धक्का देऊ काय तू? गाईस आमच्या ग्रुपमध्ये लय दोघं जण लय शिव्या देतात. आम्ही शिव्या देत नाही. हे बघा हा एक लय शिव्या देतो आणि तो एक हा एक खुजली नावाचा तो एक जण लय शिव्या देतो आमच्या ग्रुपमध्ये. यांच्या असेच चरब्या असतात ना म्हणून मी लोकांना कुठं नाही. लयच चरब्या याच्यामध्ये गाईस. तुझा एक होता बैल दाखव का? लय म्हणजे लयच चरब्या गाईस. लय असे कारणामुळे मी ह्याला कुठं नेत नाही फिरायला. कुठे जाण्याचे काम आहे बघा. ही दुसरी म्हैस. दोन बैल झगडा करताय. हे साईडला एक गाडी येतात रे साईडला. आमची दुसरी गाडी आम्ही दोघं चाललोय. ह्या दोघांना या गाडीवर न्यायचंय. हे बघा पण ह्यानी त्या गाडीची चावी दिली नाही त्यांना. तर दोघं भांडतात त्या गाडीवरती बसायला. मी माझ्या गाडीवर चाललोय. हे लोकांना ह्या गाडीवरती जायचं. हायाबुसा कशी आहे? काय रे गाडी काढ ना. ए ड्रायव्हर गाडी काढ ना. ड्रायव्हर काय झाला? ए ड्रायव्हरला बघा कसं करतो. ड्रायव्हरला चावी दिली नाही गाडीची. हा ह्याच्या कर. हा कर चालू कर. काय झाला? त्याला चावी दिली नाही आणि गाडी चालू कर. काकासने केलेली गाडी चालू. दादानी केलं. दादानी केलं. कोणती लॉजी? टेक्नॉलॉजी. हा शाबाश क्या बात आहे. हा चल दे धक्का दे फेक दे ना. लय चरबी आहे. लय चरबी आहे गाईस. हा नाही गाईस हा चाललाय एकटाच गाडी घेऊन बिना चावीची. आणि आम्ही तिघा जाऊ माझ्या गाडीवरती. म्हणजे माझ्या मित्राची गाडी त्याच्या गाडीवरती जाऊ. तो गाडी चावी तो बघा तो बिना गाडी चावी लावता गेला धक्का देऊन. ही बघा चावी इकडे आमच्याकडे. तो गेला धक्का मार. बघू दे कुठपर्यंत जातो धक्का देत. आम्ही जाऊ आमच्या गाडीवरती. त्याला पुढे जरा बांबू पडतील ना एका दोघांची तर अक्कल ठिकाणीवरती येईल त्याची. काय रे बरोबर. एक तर आहेच एवढा बारीक पोराने दिसतो
बालिश बुद्धीचा आहे तो. हो गाईस. अरे आपल्या जबाबदारी आहे ना पण. हा याचा पोरगा आहे तो. हा माझा पोरगा आहे तो. काय पण करू मला तो करायचा आहे त्याला. काय करायचंय आप कहना क्या चाहते हो आप हमारे उसके आपके बेटे के बारे में बताइए. गाईस आता आपण थांबूया. गाईस बघा. तर गाईज त्याची गाडी इथं थांबलेली अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात. हे बघा गाडी काय झाला चावी आम्ही बोललो थांबो चावी होती का तुझ्याकडे. दाखव चावी गाडीची चावी आणि गाडी घेऊन आला इथं करतो हा मग यो मम्माच बॉय तो घाबरून थांबलाय. मी वडापाव खायला थांबलो इथं. आपला आतमध्ये काकाचा वडापाव आहे बघू शकता. श्रीराम वडापाव सेंटर आहे. कसं लागतं बघू काका गरम आहे ना वडापाव. ताजा काढलेला काय घे. एक नंबर. नाही घ्या मी लोकांना वडापाव खाऊ आता इथून. वडापाव खाऊन निघू डायरेक्ट. थांब ना मला बोलू दे ना जरा. बोल दादा बोल ना तुझा ब्लॉग बोल दादा. मी नाही बोलतो. वडापाव खाऊन लगेच इथून निघू. हा बघा बाबू कोण आहे यो. बाबू चले घे पटपट खावा आणि निघायचं. आई कशी आहे बरी आहेस ना आई. बरी आहेस ना. हा थांबलोय काय केलंय जोरात पाऊस पडतोय बाहेर. आम्ही सलूनची जाऊन थांबलोय का. हा बघा सलून. आणि याला याला बोललो केस कापून घेत ऐकत नाही जंगली साला. केस कापतो दोन जंगली ना जंगली. हा बघा यो पहिला जंगली हा दुसरा जंगली आणि तू तिसरा जंगली आणि हा चौथा आदिवासी. त्याचे डोळे दाखव ना डोळे. हे भूत बन पोरा आहे. हे चल गाईस पाऊस थांबलाय तर आता आम्ही निघतोय. चल